नमस्कार मंडळी. आजकाल एखादा पिक्चर आला, एखादी कलाकृती आली की त्यातल्या सीन्समुळं, त्यातल्या गाण्यांमुळं, त्या चित्रपटावरती, त्या कलाकारांवरती आक्षेप घेतला जातो, आरोप केला जातो, टीका केली जाते. त्यामुळे आता लोक म्हणू लागलेत की लोकांच्या भावना आता लवकर दुखावतात. पण मंडळी, हे फक्त आत्ताच नाही आहे, आधीपासून होत आले. असंच 33 वर्षांपूर्वी झालेल्या एका चित्रपटातल्या गाण्यामुळं झालं होतं. एका बाजूला या गाण्यानं विक्रमी नोंद केली, तर दुसरीकडं मात्र तब्बल 32 संघटनांनी त्या गाण्यावरती बंदी घालायची मागणी केली होती. त्या गाण्याचा मुद्दा संसदेत गेला होता आणि असं सुद्धा बोललं जातं की त्याच गाण्यामुळं सुभाष घई यांचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा हुकला होता. याच गाण्यामुळं धगधग गर्ल माधुरी दीक्षित वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मग कोणतं होतं ते गाणं आणि नेमका विषय काय झालेला त्या गाण्यावरनं, हेच बघूयात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. मंडळी, सुभाष घई म्हणजे भारतातले एक प्रतिभाशाली दिग्दर्शक. राम लखन, विश्वनाथ, कर्ज असे एक से बडकर एक सुपरहिट पिक्चर त्यांनी दिले. असाच सुभाष घईंचा आणखी एक पिक्चर आला होता 1993 मध्ये. माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ आणि संजू बाबा. पिक्चरचं नाव होतं खलनायक. आता विषय असा झालेला की त्यावेळी मुंबई बॉम्बस्फोट झालेले आणि संजय दत्त एका वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात होता. पण पिक्चरमधल्या त्या रोलसाठी संजय दत्त सोडून दुसरा कुणीच शोभला नसता, म्हणून खलनायकाचा नायक ठरला संजय दत्त. पिक्चर रिलीजच्या उंबऱ्यावर होताना अशाच पिक्चरमधली गाणी रिलीज व्हायला लागली. यातल्या एका गाण्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ते गाणं होतं अलका याग्निक आणि इला अरुण यांनी गायलेलं चोली के पीछे क्या है. माधुरी दीक्षितनं या गाण्यात केलेला डान्स म्हणजे तिच्या करिअरमधला सगळ्यात जोरदार डान्स समजला जातो. रेडिओ, TV सगळीकडं गाणं वाजत होतं आणि गाजत होतं. पिक्चरच्या रिलीजच्या आधी नुसत्या गाण्याच्या 1 कोटी कॅसेट विकल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेला हा एक रेकॉर्ड होता. दुसरीकडं मात्र या गाण्यातनं मोठा राडा झाला. आज सुद्धा अनेक लोक हे गाणं व्हिडिओला लावतात, या गाण्यावर व्हिडिओ करतात, स्टेटसला ठेवतात. पण एक काळ होता जेव्हा हे गाणं 4 चौघात गुणगुणायची सुद्धा हिंमत कुणी करत नव्हतं. भारतीय सिनेमा क्षेत्रातलं सगळ्यात वादग्रस्त गाणं म्हणून ह्या गाण्याची ओळख झाली होती. 33 संघटनांनी या गाण्याला विरोध केला. गाण्यामुळं संसदेत चर्चा झाली आणि या गाण्याच्या बंदीची मागणी उठवण्यात आली. कारण होतं गाण्याचं लिरिक्स, अर्थात गाण्यातली शब्दरचना. ह्या गाण्यात अश्लील शब्दरचना आहे असे आरोप करत हे गाणं रेडिओ, TVवरती दाखवलं जाऊ नये अशी मागणी करण्यात येऊ लागली. अर्थात काय तर गाण्यावरनं मोठी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली. पण मंडळी, याच कॉन्ट्रोवर्सीमुळं पिक्चरनं जबराट कमाई केली. पिक्चर ब्लॉकबस्टर ठरला. पण संघटना, राजकीय पक्षांनी रान उठवलं. शेवटी सुभाष घईन गाण्याचे लेखक आनंद बक्षी यांनी या गाण्याच्या मागचा अर्थ सांगितला. खरं तर चोली के पीछे क्या है हे राजस्थानी लोकगीत असल्याचं सांगितलं गेलं. हे गाणं तिथल्या लग्न समारंभांमध्ये गायलं जायचं आणि या गाण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनात काय आहे ते सांगा. शेवटी कोर्टाकडून सुद्धा सांगण्यात आलं की गाण्यात गैर असं काहीच नाहीये. पण मंडळी, या गाण्यामुळं त्याच्या कॉन्ट्रोवर्सीमुळं खलनायकनं मात्र बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातला. खलनायक पिक्चर ब्लॉकबस्टर ठरला. त्यामागं कुठं ना कुठं चोली के पीछे क्या याचा हात आहे असं म्हणता येतं. थोडक्यात सांगायचं झालं तर चोली के पीछे खलनायकचं ब्लॉकबस्टर होणंच लिहिलं होतं. मंडळी, असा आहे 33 वर्षापूर्वी झालेल्या गाण्याच्या कॉन्ट्रोवर्सीचा किस्सा. या गाण्यात माधुरी दीक्षित आहे, त्यांच्यासोबत नीना गुप्ता दिसतात. अलका याग्निक यांनी गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये असतानाच या लिरिक्सवरून शंका व्यक्त केली होती असं सुद्धा सांगितलं जातं. अलका याग्निक आणि इला अरुण यांनी म्हटलेलं हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. सरोज खान यांनी गाण्याची कोरिओग्राफी केली होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं हे गाणं आज सुद्धा लोकांना बेधुंद करतं. असा या गाण्याचा अफलातून किस्सा. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि ह्या गाण्यातली तुमची आवडती लाईन कुठली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाकी आजचा किस्सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन किस्से पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.